नीरज, लागला का जयंता भाऊजींना फोन? आम्ही कधीपासून ट्राय करतोय, मी फोन लागतच नाही बाबांना. अरे देवा, तू फोन ट्राय करत राहा, लागेल फोन. हा, मी जाते, बाहेर जाते सर. काय नाहीच लागला ना जयंता काकाला फोन? नाही नाही, पण गरज काय होती तुम्हाला जयंता काकाला इतकं बोलायची? तुमचा कोणाचाच विश्वास नाही जयंता काकावर, आणि त्यात तू त्याला नको नको ते बोला. काय गरज होती बोलायची? किती हर्ट झाला असेल. नुपूर यार, आय एम सॉरी, माझं चुकलं. हे बघ, मी बाबांची माफी मागे ना. अरे यार, पण मला त्यांचं बोलणं खरंच वाटत नव्हतं. मी तरी काय करणार ना? काय करणार म्हणजे काय? काय करणार म्हणजे काय करणार? तुझे वडील आहेत की नाही जयंता काका? तुझा वडील आहे, मग तुझा विश्वास पाहिजेच ना. नाही नाही, तुमचा कोणाचा विश्वासच नाहीये जयंता काकावर. इतका चांगला आहे तो, तुम्ही ना कोणी समजूच शकलेलं नाहीये जयंता काकाला. तो बिचारा दारू पितो ना, म्हणून सगळेजण तुम्ही त्याला वाईट ठरवून मोकळे झालेला. अगदी खरंच तुम्ही समजून नाही शकले किती चांगला आहे तो, माहितीये मनाने. मला जेव्हा तू नकार दिला होतास ना लग्नाला, तेव्हा त्याला किती वाईट वाटलं होतं माहितीये? माहितीये तू किती करतो माझ्यासाठी जयंता काका. बस इथे. मला ना तुझा खूप राग येतोय नीरज, त्याच्यात भरीत भर तू इतकं बोललास जयंता काकाला. चुकलंय तुझं, सगळं तुझ्यामुळे होतंय. झालं तुझं, शांत बसशील प्लीज? मला ऑलरेडी खूप वाईट वाटतंय. त्यात तू असं बोलत राहिलीस ना तर मला खूप गिल्टी फील होतंय. तुला कळतंय का? गिल्टी वाटतंय म्हणजे? तुला कधीपासूनच गिल्टी वाटायला हवं होतं ऑलरेडी. तुझं चुकलंच आहे, पण खरंच चुकलंय. माझ्या जयंता काकाला हर्ट केलंय तुम्ही. मला कोणतरी बोलवत. नीरज, नीरज पळू नको. नीरज, सोडणार नाहीये मी कोणाला. नीरज, थांब कुठे. कोणालाच सोडू नकोस तू, सगळ्यांना दाखवून दे. तुझ्या जेवणाची तयारी झालेली दिसते. कसं काय? फसलंय सगळं. हा, आणि या नीरजने अजून माझं डोकं फिरवलं. अरे वो सब छोड. तयारी फसली म्हणजे काय झालं? आता तुला काय सांगू यश, माझ्या पोटात ना खूप मोठा गोळा आलाय रे. हॅलो, माझ्या पण पोटात गोळा आलाय. तुला त्यांनी पण काहीतरी बनवायला सांगितलं का? अरे नाही, तुझ्यासाठी पोटात गोळा आलाय. त्यांनी तुला बाहेर बोलवलंय. काय सांगतोस? अरे बापरे. बरं एक काम कर, तू ना हा ट्रे बाहेर घेऊन जा, मी आलेच. अरे पण अरे तू काय बनवणार आहेस? अरे व्हेजिटेबल उपमा जो चुकून बनला, आणि बदामाचा शिरा जो बनता बनता राहिला.